नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधु ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता काय करावं हे मधुला काहीच सुचत नसतं आणि म्हणूनच ती राघवला फोन करते, परंतु राघवचा काही फोन लागत नाही. आता मधु विचार करते की काय करू, लाईट्सही गेले आहेत, परंतु मला पाहावं लागेल की लाईट कशामुळे गेले आहेत. असा विचार करत आता मधु ही बाहेर पडायचं ठरवते. आता मधु मोबाईलची टॉर्च ऑन करते आणि बाहेर लाईट कशा गेल्या आहेत हे पाहण्यासाठी येत असते. परंतु ज्यावेळी मधु ही बाहेर येते त्यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्याचे, रडण्याचे जोरजोरात आवाज येऊ लागतात. मधु मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. मधुला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर मधु ही घाबरत बाहेर तर आलेली असते, परंतु ज्यावेळी मधु ही लाईट पाहायला जाते त्यावेळी मात्र एक दारू पिलेला माणूस मधुच्या समोर येऊन उभा राहतो. आता अंधारामध्ये अशा माणसाला पाहिल्यानंतर मधु पूर्णपणे घाबरते आणि घाबरतच रूमपाशी जात असते. परंतु तो माणूस मधुचा काही पिच्छा सोडत नाही. तो मधुच्या मागेच लागलेला असतो. आता मधुच्या मागे मागे तो रूमपाशी येतो. तर आता मधु ही खूप चिडते आणि म्हणू लागते, तुम्हाला कळत नाही का, आत्ताच्या आता माझ्यापासून लांब व्हा, दूर हो बघू. परंतु ती व्यक्ती काही दूर होत नाही. ती मधुच्या जवळ येऊ लागते. मधु म्हणते, माझा नवरा पोलीस ऑफिसर आहे, मी आत्ता त्याला फोन केला ना तर तुम्हाला तो जिवंत सोडणार नाही. परंतु नशेत असलेला माणूस मधुचा काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता तो मधुच्या जवळ येऊ लागतो. आता मधु ही तिथे असलेली काठी हातात घेते आणि त्याला घाबरवतच म्हणते, पुढे एक पाऊल जरी टाकलं ना तरी याद राख. आता मात्र तो माणूस घाबरतो आणि तिथून निघून जातो. मधु विचार करते की काय करू, अगोदर लाईटचं बटन तर शोधावंच लागेल. आता मधु ही लाईट ऑन करण्यासाठी जाते. आता मधुने लाईट ऑनही केलेले असतात. मधु खूप खुश होते आणि म्हणते, बरं झालं मी बाहेर आले, नाहीतर रात्रभर असं अंधारातच बसावं लागलं असतं. परंतु त्याचवेळी पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्राण्यांचे, कुत्र्यांचे आवाज येऊ लागतात. आता मधु घाबरतच रूममध्ये येते आणि म्हणू लागते, नाही मी इथे एकटी नाही राहू शकत, काय करू, इथे कोणीही कधीही येऊ शकतं आणि मी अशी रात्र कशी काय काढणार आहे. मधुला काय करावं काहीच सुचत नसतं, कारण आजूबाजूने येणारे आवाज, कुत्र्याचे भुंकण्याचे, रडण्याचे आवाज यामुळे मधु पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आणि त्यातच आता दरवाजाचा आवाज येतो. आता मात्र मधु पूर्णपणे घाबरते. तिला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता मधु घाबरतच विचारते की कोण आहे, परंतु समोरून काहीच प्रत्युत्तर येत नाही आणि म्हणूनच मधु ही मोठ्यानेच विचारते, कोण आहे बाहेर, तरीसुद्धा कोणीही काही बोलत नाही. आता मधु विचार करत म्हणते, कदाचित तो दारू प्यायलेला माणूस तर नसेल ना. नाही, बापरे, आता मी काय करू. परंतु समोरून काहीच प्रतिसाद मिळत नसतो आणि म्हणूनच मधु ही दरवाजा उघडून बाहेर पाहते तर 2 लहान मुलं आलेली असतात. आता मधु त्यांना विचारते, काय हवं आहे. तर ती 2 लहान मुलं मधुला म्हणतात, ताई आम्हाला खाण्यासाठी काहीतरी द्या ना. तर मधु म्हणते, मलाच काही खाण्यासाठी नाही आहे, मलाही भूक लागली आहे, तर मी तुम्हाला कुठून देणार आहे. तर ते 2 मुलं म्हणू लागतात, ताई अहो बघा ना, काहीतरी नक्कीच असेल, अहो थोडं जरी दिलं तरी चालेल. मधु म्हणते, मी तुम्हाला म्हणाले आहे ना की खाण्यासाठी इथे काहीच नाही, तुम्ही इथून निघालात तरी चालेल. तर ते म्हणू लागतात, ताई अहो बघा ना. तर आता मधु त्यांना म्हणते, सांगितलेलं एकदा कळत नाही का, मी तुमची पोलीस कंप्लेंट करू का. आता मात्र दोन्ही मुले पोलीस कंप्लेंट म्हटल्यावर घाबरतात आणि तिथून निघून जातात. परंतु मधुची भीती काही कमी झालेली नसते. मधु खूप घाबरत असते. तिला या सगळ्याची भीती वाटत असते, कारण ज्या ठिकाणी मधु राहण्यासाठी आलेली असते त्या आजूबाजूला कोणीही नसतं आणि म्हणूनच मधु मनाशीच म्हणते की नाही, आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही, आता काही झालं तरी मी इथून निघून जाणारच. आणि म्हणूनच मधु ही आपल्या मॉम डॅडना फोन करण्यासाठी घेते. तर आता मॉम डॅडचा फोन लागत नाही. त्यावेळी मधुच्या लक्षात येतं. मधु मनाशीच म्हणते, मी पण विसरूनच गेले की मॉम डॅड हे विपश्यनेसाठी गेले आहेत, परंतु त्यांना पण आताच जायचं होतं का. आता 15 दिवस मॉम आणि डॅडही इथे नाही आहेत, म्हणजे मला कोणीच सावरून घेऊ शकत नाही, मला कोणीही इथून घेऊन जाऊ शकत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल, परंतु मी इथे एकटी नाही राहू शकत. असा विचार करत आता मधु ही राघवला फोन करते आणि राघवला विचारते की राघव कुठे आहेस. आता राघव मधुला म्हणतो, इथेच चौकात आहे, कुठे जाणार आहे ना. तर आता मधु ही राघवला म्हणते, राघव तू लवकरात लवकर घरी ये. राघव म्हणतो, मधु हे कसं शक्य आहे. तर मधु म्हणते, राघव प्लीज ये ना. तर राघव म्हणतो, नाही मधु मी नाही येऊ शकत, अगं मी आता ड्युटीवर आहे. मधुला आपण ड्युटीवर आहोत हे खरं वाटावं यासाठी राघव नाटक करत म्हणतो, काका वो गाडी पुढे घ्या, ट्रॅफिक फुल झालं आहे. असं म्हणत तो मधुला म्हणतो, मधु अगं पटापट बोल, मला वेळ नाही आहे, इथे खरंच खूप ट्रॅफिक फुल आहे. तर मधु म्हणते, राघव प्लीज घरी ये ना. राघव म्हणतो, नाही मधु ते पॉसिबल नाही आहे, माझी नाईट ड्युटी आहे आणि त्यामुळे तुला एक रात्र स्वतः एकटीनेच काढावी लागेल. मधु म्हणते, नाही राघव मी एकटी नाही राहू शकत. राघव म्हणतो, मधु प्लीज असं बोलू नकोस, अगं मला माझी ड्युटी करावीच लागणार आहे. जर मी ड्युटी नाही केली आणि ते जर
सिनियरला कळालं तर माझी नोकरीही जाईल. त्यामुळे मधू प्लीज तू घाबरू नकोस. आणि तसंही तू स्ट्रॉंग आहेसच ना, मग का घाबरतेस एवढी? अजिबात घाबरू नकोस. एक काम कर, तू डोळे बंद कर आणि देवाचं नाव घे, दीर्घ श्वास घे, म्हणजे तुला नक्कीच बरं वाटेल. मधूही राघवला म्हणते, राघव अरे प्लीज ये ना. राघव म्हणतो, नाही मधू, मला पॉसिबल नाही आहे. आता मधूला समजावत राघव मधूला म्हणतो, मधू एका दिवसाचाच प्रश्न आहे. अगं आजची एक रात्र तुला एकटीला काढावी लागेल. उद्या आपण काहीतरी नक्कीच मॅनेज करू. मधू म्हणते, नाही राघव, ते पॉसिबल नाही आहे. आता राघव म्हणतो, मधू मी तुझ्याशी जास्त वेळ नाही बोलू शकत, मला माझे सिनियर बोलावत आहेत. असं म्हणत आता राघव फोन कट करतो. आता मात्र मधूला काय करावं काहीच कळत नसतं. आता मधूची झालेली अवस्था पाहून राघवला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे मधू मात्र एकटी पडलेली असते. आता मधू मनाशीच म्हणते, कोणीच माझ्या मदतीला नाहीये, चारी साईडने मी फक्त एकटीच पडली आहे. तर दुसरीकडे राघव सिंधूला भेटण्यासाठी रत्ना पारखेंच्या घरी आलेला असतो. परंतु कोणालाही चावूल लागू नये यासाठी राघव दरवाजाचा आवाज न करता, दरवाजाची बेल न वाजवताच सिंधूला फोन करतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू मी दरवाजातच उभा आहे, तू मला दरवाजा उघडून आत घे. आता सिंधू ही दरवाजा उघडते तर राघव सिंधूशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव इथे काहीच बोलू नका. असं म्हणत आता सिंधू ही राघवला आत घेते आणि दरवाजा बंद करते. तर दुसरीकडे मधू ही दरवाजा बंद करते आणि सगळं काही आता नीट लावण्यासाठी मधू एक एक वस्तू उचलत असते. परंतु त्याचवेळी ती मुलं पुन्हा एकदा खिडकीवर येतात आणि मधूला आवाज देत म्हणतात, काकू. आता मात्र मधू दचकते आणि पाहते तर ती मुलं पुन्हा एकदा तिथेच आलेली असतात आणि आता मधूला म्हणू लागतात, काकू अहो प्लीज, खरंच आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी द्या ना. तर मधू म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? प्लीज इथून निघून जा. तुम्ही जर आता निघून नाही ना गेलात तर मी खरंच पोलीस कंप्लेंट करेन. आता मात्र ती दोन्ही मुलं घाबरतात आणि म्हणतात, नाही नाही, पोलीस कंप्लेंट नको, आम्ही निघतो. असं म्हणत तिथून निघून जातात. आता मधू ही रूमची साफसफाई करायला घेते, परंतु मधू मात्र पूर्णपणे थकून गेलेली असते. आता मधू तिथे असणारे एक टेबल पुसते आणि तिथेच झोपी जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सिंधू ही सर्वांच्या नकळतच राघवला रूममध्ये घेऊन येते. आता रूममध्ये चोर पावलांनी येत असणारा राघव सिंधूला म्हणतो, मला तर आज चोर असल्याचं फिलिंग होत आहे. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, हो का, स्वतःच्याच घरात चोरासारखे आलात म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे. असं म्हणत आता सिंधू ही राघववर हसत असते. आता राघव घरी आला आहे हे कोणालाही कळू नये यासाठी सिंधू ही दरवाजा बंद करून घेते. तर त्यानंतर सिंधू ही रूममध्ये येताच राघव हा सिंधूचा हात पकडतो आणि तिला जवळ घेतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव अहो हे काय करत आहात? राघव म्हणतो, काहीच नाही. तर सिंधू म्हणते, राघव अहो कोणी येईल आणि आपल्याला असं पाहिलं तर? राघव म्हणतो, मी तर कोणाला घाबरत नाही आणि तसंही आपल्याच बायकोसोबत रोमांस करण्यासाठी कशाला आली आहे कोणाची भीती? मी कोणाला घाबरत नाही. आता इथे जरी कोणी आलं तरी मला कशाचीही भीती वाटत नाही आणि कित्येक दिवसानंतर आपल्याला असं एकत्र वेळ घालवायला मिळत आहे. मग हा वेळ मला फुकट नाही घालवायचा आहे. असं म्हणत आता राघव सिंधूला जवळ घेतो. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव अहो काय चाललंय? तुम्ही ना नेहमी एकाच बाजूने विचार करत असता. आणि हो, आपल्याला 2 मुलं आहेत हे विसरू नका. आता काही आपण कॉलेजमध्ये नाही आहोत. तर आता राघवा पुन्हा एकदा सिंधूला जवळ घेतो. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव अहो मला सोडा. परंतु राघव काही सिंधूला सोडायला तयार नसतो. सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्ही विसरलात का? अहो जोपर्यंत मधूचा खरा चेहरा समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला असं शांत राहून नाही चालणार. आणि आता आपण जे काही करत आहोत ते आपलं शेवटचं पाऊल आहे. लवकरच आता मधूचा चेहरा आपण या जगासमोर आणणार आहोत आणि मधूला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा विचार तर आपल्याला करावाच लागणार आहे. तर राघव म्हणतो, एक्झॅक्टली, त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि म्हणूनच थोडा ब्रेक घेत आहे. असं म्हणत आता राघव सिंधूला पुन्हा एकदा जवळ घेतो. सिंधू ही राघवला बाजूला करते आणि राघवला म्हणते, जोपर्यंत गुन्हेगार पकडला जात नाही तोपर्यंत पोलिसांना आराम करणं अलाउडच नाही आहे. आता मात्र राघव काहीच बोलत नाही, कारण सिंधूने तर राघवला चांगलंच कैचीत पकडलेलं असतं. आता राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, मी मधूला चांगलाच धडा शिकवणार आहे. खरं तर तिला आता कोणीही वाचवू शकत नाही आणि कायद्याच्या कचाट्यातून आता मधू सुटूही शकत नाही. तिच्या अगेन्स्ट मी आता एक स्ट्रॉंग केस उभी करणार आहे. खरं तर मला असं वाटत आहे की मधू आता कुठेतरी मनातून घाबरलीच असणार. तर सिंधू ही राघवला म्हणते, नाही राघव, मधू ही सहजासहजी घाबरणारी नाही, परंतु आज जे काही मी केलं आहे त्यामुळे मात्र मधू चांगलीच घाबरली असणार. तर आता राघव विचारतो, म्हणजे सिंधू नक्की तू काय केलेस? तर आता सिंधू घडलेला सर्व प्रकार राघवला सांगू लागते. कशाप्रकारे आपण मधूला घाबरवलं हे सगळं काही सिंधू ही राघवला सांगत असते. सिंधू ही राघवला म्हणते, तिथे मी लाईट बंद केल्या आणि त्यानंतर खिडकीत काठीच्या साहाय्याने असणारी घरातील सगळी भांडी मी अस्ताव्यस्त टाकण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी भांडी खाली
पडत होती त्यावेळी मात्र मधू खूप घाबरून गेलेली होती आणि घाबरलेला चेहरा मी स्वतः पाहिला आहे. आता राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू आज तू मधूला घाबरवण्याचा प्रयत्न केलास, परंतु सिंधू मधूने जो काही आपल्याला त्रास दिला आहे, ज्या काही आपल्याला वेदना दिल्या आहेत, आपल्या मुलांना जो काही त्रास दिला आहे त्याच्या पुढे हे तर काहीच नाही. मधूला अशी काही शिक्षा व्हायला हवी की ती आयुष्यभर कधीही विसरणार नाही आणि ती शिक्षा आपण देणारच आहोत. तिच्या कर्माची फळं तर तिला द्यायलाच हवी. आत्तापर्यंत तिने आपल्याला खूप त्रास दिला, परंतु यापुढे मी कुठलाही त्रास सहन करणार नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव आज मी खऱ्या अर्थाने खुश आहे. आता मधूचा खरा चेहरा लवकरच सर्वांच्या समोर येणार आहे आणि मधूला शिक्षा होणार आहे. खऱ्या अर्थाने माझ्या मुलांना न्याय मिळणार आहे. आता त्याचवेळी रुक्मिणी काकू तिथे येतात आणि म्हणतात की नाही, एवढ्या सहजासहजी नाही. मधूने आपल्याला जो काही त्रास दिला आहे त्याची परतफेड एवढ्या सहजासहजी होऊ शकत नाही. मधूने घरातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वासघात केला आहे. प्रत्येकाला तिने फसवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अंकुरला त्याची हक्काची घरची माणसं असतानाही त्याला आश्रमामध्ये राहावं लागलं. आपल्या सावीला किडनॅप केलं आणि आज आपल्या सावीची जी काही अवस्था आहे त्या सगळ्याला मधू जबाबदार आहे आणि म्हणूनच मधूला या सगळ्याची शिक्षा तर मिळायलाच हवी. तर सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही काकू. आपण सर्वांनी मिळून लवकरात लवकर मधूला या सगळ्याची शिक्षा द्यायलाच हवी. तर रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, परंतु या सगळ्याची सुरुवात तर झालीच आहे. तर आता राघव विचारतो म्हणजे? तर रुक्मिणी काकू राघव आणि सिंधूला म्हणतात, आज मधूला शांत झोप लागणार नाही याची चांगलीच व्यवस्था मी करून ठेवली आहे. आता मात्र राघव आणि सिंधू विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकूंनी मधूला त्रास देण्यासाठी मंजुळाबाईंना पाठवलेलं असतं. आता मंजुळाबाई रूमच्या दरवाजाजवळ येतात आणि मधूला आवाज देत म्हणतात, लैला, ए लैला, अगं दरवाजा उघड ना. आता मात्र मधू घाबरते. मधू विचारते, कोण आहे? आता मधूला झोपेतच वाटत असतं की कदाचित आपला राघव आला असावा आणि म्हणूनच मधू दरवाजाजवळ येते आणि विचारते, राघव, राघव तू आलायस का? तर आता मंजुळाबाई म्हणतात की नाही, अगं तुझा राघव नाही आला आहे, तर मी मंजुळा तुला भेटण्यासाठी आली आहे. लैला, अगं दरवाजा उघड ना. परंतु मधू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर मधू म्हणते, मी दरवाजा उघडणार नाही, तुम्ही इथून प्लीज निघून जा. तर आता मंजुळाबाई म्हणतात, अगं लैला, तुझ्यासाठी आमचा चंदू अगदी येडा पिसा झाला आहे. त्याने तुला पाहिलं आहे आणि त्याला तर आता तुला त्याची लैला बनवायची आहे. आता मात्र हे ऐकून मधूला धक्काच बसतो. मधू म्हणते, मी म्हणाले ना, मी दरवाजा उघडणार नाही, प्लीज तुम्ही इथून निघून जा. आता मंजुळाबाई मधूला म्हणतात, अगं तू तुझ्या राघवला काय घेऊन बसली आहेस? त्यापेक्षा दरवाजा उघड, मी तुझ्यासाठी एकापेक्षा एक मुलं आणली आहेत. तुला माहीत तरी आहे का लैला? अगं तुला लैला बनवून घेण्यासाठी खूप जण तयार आहेत. राजू, रोहित, अमित सगळे. अगं तुझ्यासाठी मी तर पोरांच्या लाईनच लावणार आहे. आणि हो, माझ्याजवळ भक्कड पैसा आहे. तुला हवा तेवढा मी पैसा देईन आणि तुझ्यावर हवा तेवढा पैसा खर्च करेन. फक्त तू एकदा दरवाजा उघड. तर मधू म्हणते, मी तुम्हाला म्हणाले आहे ना, प्लीज तुम्ही इथून निघून जा. मला तुमच्याशी काही बोलायचंही नाही आणि मी दरवाजा उघडणारही नाही, त्यामुळे प्लीज इथून निघून जा. आता मात्र मधू घाबरतच म्हणते, राघव, अरे प्लीज लवकरात लवकर इथे ये आणि मला इथून घेऊन जा राघव. मला इथे एक क्षणही राहायचं नाही आहे राघव. राघव काहीही कर, परंतु मला इथून घेऊन जा. आता मधू घाबरलेली असते, तिला खांब फुटलेला असतो. तर आता मंजुळाबाई मधूला म्हणतात, अगं सुंदरी, लाजू नकोस, अगं एकदा दरवाजा तरी उघड. तर आता मधू म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, मी दरवाजा उघडणार नाही, प्लीज तुम्ही मला आता एकटं सोडा. असं म्हणत मधू ही त्यांना जाण्याची विनंती करत असते, परंतु मंजुळाबाई काही तिथून निघत नसतात. आता मंजुळाबाई जोरजोरात दरवाजा वाजवू लागतात. मधू म्हणते, प्लीज तुम्ही दरवाजा वाजवू नका, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, तुम्ही प्लीज इथून निघून जा. आता मंजुळाबाई पुन्हा एकदा दरवाजा वाजवतात आणि मधूला म्हणतात, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? खूप मस्कापाणी लावला, परंतु आता जर तुला ऐकायचं नसेल तर आता मलाच काहीतरी करावं लागेल. मधू त्यांना म्हणते की मी दरवाजा उघडणार नाही. तर आता मंजुळाबाई मधूला म्हणतात, तू जर दरवाजा उघडला नाहीस तर आता मीच दरवाजा तोडून आतमध्ये येणार आहे, मग बघू तू मला कशी अडवतेस. आता मात्र मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते, काय करू आता? काही करून आपल्याला राघवला इथे बोलवावंच लागेल. असा विचार करत आता मधू ही राघवला फोन करायला घेते. तर दुसरीकडे सिंधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू हे जरा जास्तच होते असं नाही का वाटत? आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, सिंधू, अगं तुला, तुझ्या मुलांना मधूने जो काही त्रास दिला आहे, जो काही मनस्ताप दिला आहे आणि आज आपली मुलं जे काही भोगत आहेत, त्यापुढे मी आता जो काही राणीला त्रास देत आहे तो तर काहीच नाही.
आणि त्यामुळे तुला मधूचा विचार करायची काहीच गरज नाही. तर सिंधू म्हणते, हो काकू, तुम्ही बोलत आहात ते अगदी बरोबर आहे, परंतु तिची कर्म तिच्यापाशी. आणि तुम्हीच म्हणता ना की एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये, आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही. रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात, सिंधू अगं. तर आता राघव म्हणतो, सिंधू काळजी करू नकोस, एक कॉन्स्टेबल तिथे आहेच. तर परिस्थिती हाताबाहेर गेली तर तो नक्कीच कंट्रोलमध्ये आणेल, त्यामुळे तू काळजी करू नकोस. सो असं म्हणत असतानाच त्याचवेळी राघवचा फोन येतो. आता राघव पाहतो तर मधूचा फोन आलेला असतो. आता राघव सिंधू आणि काकूंना दाखवतो तर तो मधूचा फोन असतो. तर त्यानंतर राघव हा मधूचा फोन उचलतो आणि तो स्पीकरवर ठेवतो. आता राघव मधूला विचारतो, मधू अगं काय झालं आहे? तर मधू ही राघवला म्हणते, राघव मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि आता मला काही सांगू नकोस, तू आत्ताच्या आत्ता घरी ये. तर राघव मधूला म्हणतो, मधू अगं कसं शक्य आहे? मधू म्हणते, राघव प्लीज शक्य कर, परंतु मी आता इथे नाही राहू शकत. राघव तुला कळतंय का? अरे माझी अवस्था प्लीज विचारात घे ना. राघव इथे काय होत आहे तुला नाही माहीत, त्यामुळे प्लीज तू इथे ये. राघव म्हणतो, मधू अगं तू मला समजून घे, अगं नोकरीचा प्रश्न आहे. मधू अगं प्लीज समजून घे. आता मधू ही राघवला म्हणते, राघव प्लीज तू खरी ये, मला आता काहीच समजून घ्यायचं नाही. राघव म्हणतो, मधू प्लीज एका रात्रीचा प्रश्न आहे, अगं आजची एकच रात्र तू हँडल कर ना. अगं तुला माहीत आहे ना की आपल्यासाठी नोकरी किती महत्त्वाची आहे, आणि म्हणूनच मी नाही येऊ शकत मधू. मधू म्हणते, परंतु राघव म्हणतो, मधू उद्या आपण नक्कीच यावर सोल्युशन काढू, परंतु आता मला माझं काम करावंच लागेल. असं म्हणत आता राघव मधूचा फोन ठेवतो. आता रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव अगदी योग्य उत्तर तू दिलेस आणि आज राहून दे तिला एकटीला, म्हणजे समजेल. असं म्हणत आता राघव, रुक्मिणी काकू आणि सिंधू यांनी मधूला एकटीला टाकलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पुन्हा मंजुळाबाई आवाज देऊ लागतात आणि मधूला म्हणतात, अगं दरवाजा खोल, नाहीतर आता मीच आतमध्ये येणार आहे. तर मधू म्हणते, प्लीज मला एकटीला राहू द्या, प्लीज मला त्रास देऊ नका. तर मंजुळाबाई म्हणतात, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझे चणेही संपले आहेत. आता तू जर दरवाजा उघडला नाहीस तर मीच दरवाजा उघडणार आहे. परंतु मधू म्हणते, काही झालं तरी मी दरवाजा उघडणार नाही. असं म्हणत मधू ही घाबरून गेलेली असते. आता मधू एका कोपऱ्यातच बसते आणि खूप रडू लागते. मधू खूप घाबरून गेलेली असते आणि ती झोपी जाते. आता ज्यावेळी सकाळी सूर्यकिरण मधूच्या डोळ्यावर येतं त्यावेळी मधूला जाग येते आणि मधू दचकून उठते. तेव्हा पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण एका चाळीत आहोत. आता मधू ही पाणी पिण्यासाठी उठते, परंतु मधूला रात्री घडलेले सर्व प्रसंग आठवू लागतात. लाईट जाणं, तर त्यानंतर दारू पिलेली व्यक्ती आपल्या समोर येणं आणि आपल्याला ती मुलं घाबरवणं, कुत्र्यांचे आवाज, हे सगळं काही तिला आठवू लागतं. आणि मंजुळाबाईंचं येणं, मंजुळाबाईंचं बोलणं, हे सगळं काही मधूला आठवत असतं. तो विचार करूनही मधू पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता मधू मोबाईल पाहते तर खूप वेळ निघून गेलेला असतो. आता मधू विचार करत म्हणते की अजूनही राघव कसा नाही आला. तर त्यानंतर आता मधू ही पाणी पिण्यासाठी उठते, परंतु हंड्यामध्ये पाणीही नसतं. आता मधू दरवाजा उघडून बाहेर पाहते तर नळाला पाणी आलेलं असतं आणि म्हणूनच आता मधू ही हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी बाहेर जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नळावर बायकांची खूप गर्दी जमलेली असते आणि पाण्यासाठी सर्वांची भांडणंही चालू असतात. आता मधू ही पाणी नेण्यासाठी तिथे येते, परंतु कोणाजवळ लक्ष न देता, कोणाच्या भांडणामध्येही न पडता आणि खरं तर लाईनमध्ये उभं न राहताच मधू ही पाणी भरण्यासाठी पुढे येते. आता मात्र मधूला पुढे आलेलं पाहून सर्वच बायका मधूवर चिडतात आणि मधूला जाब विचारू लागतात. मधू म्हणते, एक मिनिट, माझ्या घरात अजिबातच पाणी नाहीये आणि म्हणूनच मी पाणी नेण्यासाठी आले आहे. तर सर्व बायका मधूला म्हणतात, हो का, तुझ्या घरी पाणी नाहीये? मग आमच्या घरी पाणी नाही म्हणूनच तर आम्ही लाईन लावली आहे ना, काय आम्ही इथे मजा करण्यासाठी आलो आहोत? मधू म्हणते, मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये, मला फक्त एक कळशी पाणी घेऊन जायचं आहे. परंतु बायका काही मधूला पाणी भरायला देत नाही. मधू म्हणते, प्लीज मला पाणी भरायला द्या, परंतु कोणीही मधूला पाणी भरण्यासाठी परवानगी देत नसतात. सर्वजण मधूवर धावून जातात. आता मधू मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ती सर्वांना म्हणत असते, प्लीज शांत व्हा, परंतु एक कळशी मला फक्त पाणी भरायला द्या. तर त्या सर्व बायका म्हणतात की नाही, लाईनमध्ये उभं राहायचं आणि मगच पाणी भरायचं, असं मध्ये येऊन कोणालाही पाणी मिळणार नाही. आता मधूची आणि त्या बायकांची भांडणं सुरू होतात. आता त्याचवेळी तिथे सिंधू आलेली असते. आता मधूची ती अवस्था पाहून सिंधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. परंतु आता ही सर्व भांडणं सोडवण्यासाठीच सिंधू ही मोठ्याने शिट्टी वाजवते आणि सर्वांना शांत करते. तर त्यानंतर सिंधू पुढे येते आणि म्हणू लागते, काय झालं सुंदरी, असा आरडाओरडा करायला शांतपणे राहता येत नाही का? आणि तसंही चुकीला माफी नाही, हा तर आपल्या गावचा नियमच आहे आणि पाण्यासाठी लाईन तर लावावीच लागणार आणि जोपर्यंत आपण लाईन लावत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी मिळणार नाही. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, तू शांत हो. तर आता तिथे जमलेल्या सर्व बायका मधूला म्हणतात, त्यांना का बोलत आहेस? चूक तर तुझीच आहेस. आता आरामात उठली आहेस आणि पाणी भरण्यासाठी आली आहेस आणि आम्ही तुला पाणी भरायला देणार असं तुला वाटतंय का? त्या बोलतायत ते अगदी योग्य आहे.
तू जर लाईनमध्ये राहिलीस तरच तुला पाणी मिळणार आहे. आता मधु ही सिंधूकडे रागाने पाहत असते. तर त्यानंतर तिथे असलेल्या बायका म्हणत असतात, सूर्य डोक्यावर माथ्यावर येईपर्यंत झोपायची काहीच गरज नसते. तर सिंधू म्हणते, हो ना, या बायका सकाळी उठतात, आपली घरातील कामं आवडतात आणि त्यानंतर पाणी भरायला येतात आणि यांना काय वाटतंय की आपण झोपावं डाराडूर, नदीला येईल पूर आणि आपल्याला पाणी मिळेल भरपूर, अशी यांची अवस्था. आणि म्हणूनच आता आल्या आहेत महाराणी पाणी भरण्यासाठी. आता मात्र मधूला कोणीही पाणी भरायला देत नाहीत. तर सिंधू ही मधूला म्हणते, मागे जाऊन लाईनमध्ये उभं राहायचं आणि मग पाणी भरायचं. तुझ्या घरात पाणी असो किंवा नसो, याने कोणाला काहीही फरक पडत नाही. आता मात्र सर्वांनीच मधूची बोलती बंद केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सर्वांनी सांगितल्याप्रमाणे मधू ही लाईनमध्ये उभी राहते. परंतु ज्यावेळी मधूचा नंबर येतो त्यावेळी मात्र नळाचं पाणी गेलेलं असतं. आता ही सगळी काही मजा सिंधू पाहत असते. आता सिंधू ही मधूला म्हणते, आता काय पाणी भरणार आहेस? नळाचं पाणी तर केव्हाच गेलं आहे. आता मात्र मधूला धक्काच बसतो. सिंधू ही मधूला म्हणते, 12 वाजलेत आणि आता नळाला पाणी तुला मिळणारही नाही. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, असं म्हणत ती तोऱ्यातच निघालेली असते. परंतु शेवटी तिच्या पापाची शिक्षा तर तिला मिळतेच आणि ती तिथेच पडते. आता मात्र मधू ही तोंडावरच चांगली आदळलेली असते आणि त्यामुळे तिच्या तोंडाला सगळीकडे चिखल लागलेला असतो. आता चिखलाने माखलेली मधू ही रत्ना पारखींच्या घरी येते. तर आता मधूची ती अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता ऋतुजा मधूला विचारते, अगं राणी, तुझ्या चेहऱ्याला एवढा चिखल का लागला आहे? तर आता मधू ही सर्वांना म्हणते, ते एवढं महत्त्वाचं नाही, ते मी तुम्हाला नंतर सांगेनच, परंतु मला आता अंघोळ करायची आहे, मी येऊ का घरात? तर आता सर्वजण मधूला परवानगी देतात. परंतु त्याचवेळी तिथे सिंधू येते आणि मधूचा रस्ता अडवते आणि म्हणते, तू या घरात येऊ शकत नाहीस. तुला अंघोळ करायची आहे ना, मग जा तू तुझ्या घरी आणि तिथे अंघोळ कर, इथे तुला परवानगी नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात, तू तिला अडवू शकत नाही. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, ती तिला अडवू शकत नाही, परंतु मी तर अडवूच शकते ना. आता मात्र मधूला धक्काच बसतो. आता सिंधू, रुक्मिणी काकू आणि राघव तिघं मिळून मधूला कशाप्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.